नमस्कार सर्वांना, स्वागत आहे. काळू टणटणीत झाला बरं का. टणटणीत म्हणजे अजून इतका नाही, थोडासा टणटणीत झालाय. आणि मण्याला चुकलीने घेतल्या. मण्याला जरा रानात फिरायला लय आवडायला लागले, कारण ते चिमण्यात रानात जाऊन आला सारखं रानात चाललंय. काल माझ्या संग जरा 2-3 दिवस आलं होतं रानात, आणि आता सारखं रानात चाललंय. काय होते माहिती आहे का, ती बारकी बारकी झुडपं असते ती, त्या झुडपांवर चिमण्या बसते त्या, आणि त्या चिमण्या इकडे तिकडे उडते त्याला लय भारी वाटते, ती लागते चिमण्यांच्या मागे. त्यामुळे ती सारखं रानात चाललंय. आता रात्रभर पण रानातच गेलतं वाटतं. काळूकडं मण्याकडं बघा काय म्हणा, योग बाई म्हणू ये म्हणू. ह्यो इथं हात कसं धरतंय बघा, इकडं गच्च धरतंय तेव्हा, अजिबात सोडत नाही सोडत नाही. आणि इथं काय करतंय, कोंबड्यांना लय भेटतंय पण, आणि त्याला इकडे यावंसं वाटतंय पण, इकडे यायला पण आवडतंय, आणि भेत्र पण लय हाय. त्यामुळं आहे ना, कोंबड्यांसाठी भया इकडे ना. काय होतं माहिती आहे का, वाहनं जाते ते बघते ते लोक व्हिडिओ करायला लागलेले रोडनं वाहनं असते ते भरपूर, आणि बघते ते. बरं, आपल्याला एक कमेंट आली होती बरं का, आपण ते बेबी कॉर्नरच्या कणसाचं पाला टाकायचं शेळ्यांना म्हणलं होतं, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कमेंट आली होती की ते कणसाचा पाल्यानं शेळ्या आजारी पडते त्या. तर आपण अनुभव घेतला नव्हता, आणि आपण कणसं नाही घातलं. सध्या आपण मक्याची वैरण घातल्या. तुम्ही परवा बघत होता, अगोदरची आपली मक्याची वैरण शेळ्यांना होती, आणि त्यातनं आपल्याला एक अनुभव आला आहे की नुसता मक्याची वैरण खाल्ल्यावर शेळ्यांची, म्हणजे बेबी कॉर्नरची तर खाल्ल्यावर बिघडते बरं का. काय झालं, शेळी ज्यावेळी मक्याची वैरण खायला लागली होती, एक आठवडाभर चांगलं खाल्ली, नंतर तिनं मक्याची वैरण खायचं फक्त पाला खायला लागली, आणि वैरण खायला झाली. म्हणजे काय झालं माहिती आहे का, ते मक्याची वैरण खाल्ल्यावर काय होतं, शेळ्यांना दूध वाढतंय, आणि जेवढं दूध वाढेल ना तेवढं त्यांचं कॅल्शियम पण कमी होते. आणि शेळीचं पण तसंच झालं. शेळीला मक्याची वैरण खाईपर्यंत दूध भरपूर होतं, आणि आमच्यात सध्या काय चालू आहे, मक्याचा भरडा. फक्त मका खुराकमध्ये मक्का, आणि खायला मक्याची वैरण. महिनाभर शेळीनं मक्काच खाल्ली, जवळजवळ 15-3 आठवडं मक्याचीच वैरण खाल्ली, आणि खुराकमध्ये पण नुसती मक्का. म्हणजे त्याला दुसरं काय भेटलंच नाही, आणि आम्ही चरायला पण सोडत नव्हतो. आणि ते शेळीचं काय झालं, फक्त ते वैरण ती नुसता पालाच खायला लागली. म्हणजे कसं, कॅल्शियम कमी झालं ना, वैरण व्यवस्थित खात नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळं शेळी नुसता पाला खायला लागली होती. आज वाडं घातलंय, तर वाडं व्यवस्थित खाल्ल्या शेळीने. तेव्हा वाडं सगळं व्यवस्थित खाल्ल्या. मक्याची वैरण खायला घालते, म्हणजे त्यांचं कॅल्शियम कमी होते, त्यामुळं खात नाही ती. आणि शेळ्यांना आज काय झालं माहिती आहे का, नुसता वाडा आहे शेळ्यांना, आणि एकच वैरण शेळ्यांना घालून चालत नाही बरं का. मग त्यासाठी काय करतोय, संध्याकाळी 2 तास शेळ्या चरायला सोडते. चरायला सोडल्यावर काय होतं, सगळ्या प्रकारचा चारा भेटतोय. गवत खाते ती, झाडी खाते, झाडं कंटी असलं सगळं खाते ती. त्यामुळे शेळ्यांना म्हणजे कॅल्शियम कमी होत नाही शेळ्यांचं. घरी वैरण घातल्यावर काय होते, कणाची वैरण असली तर चालते, आपल्याला मक्याची वैरण वाटत्या, पण मक्याच्या वैरणं काय होतं, शेळ्यांना दूध वाढतं, आणि दूध जास्त देऊन आहे ना कॅल्शियम उतरते त्यांचं. त्यामुळं नुसतं मक्याची आम्ही तर घातली मक्याची वैरण, आणि मला तर तसा अनुभव आलाय, म्हणून मी सांगायला लागल्या. मिक्स वैरण पाहिजे बरं का शेळ्यांना. तेवढंच 1-2 दिवस 4 दिवस चालते, पण रोज एकच जर वैरण म्हणली तर ती शेळी दुधाला चांगली, आणि तिला लगेचच फरक जाणवायला लागला. म्हणून त्यासाठी काय आम्ही मक्याची वैरण बंद नाही केलं. पण मक्याची वैरण संपली. मक्याची वैरण संपल्यावर मग आम्ही आता वाडं घातलं, तर वाडं व्यवस्थित शिळून खाल्लं. मक्याची वैरण मात्र काय खायना झाली होती. त्यावरनं म्हणलं नुसता मक्याची वैरण आणि कॅल्शियम कमी होतं, त्यामुळे शेळीला तसं झालंय. तर ह्या शेळ्या सगळ्या खायला लागल्या त्या वैरण, आणि व्यवस्थित आहे त्या. वाडं पण व्यवस्थित खाते त्या. आता 1-2 तास सोडायच्या चाराला, म्हणजे कसं सगळ्या प्रकारचा चारा मिळतोय. आणि आपल्याला एक कमेंट आले आहे की पिल्लं पाहिजे ते. आपल्याकडे पिल्लं जास्त नाही ती बरं का, फक्त 3 पिल्लं आहे ते. ही बोकड आहे, आणि ही काळी चॉकलेटी पाट आहे, आणि काळं पांढरं बोकड आहे. आपल्याकडे फक्त 3च पिल्ले आहे ती. शेळीला 3 पिल्ली व्हायच्या जागेला 2 झाली, आणि ज्या शेळीला 2 पिल्ली होती तिला 1च झाली. त्यामुळे आपली 5 पिल्लीची अपेक्षा होती, तिथं 3 पिल्ली आपल्याला भेटली ती. त्यामुळे पिल्ली जास्त नाही ती. ही पाट तर मी ठेवणार आहे. आमची पाठीमागची मावशी पण मागायला लागल्या, पण मला शेळ्या आहे ना 5 शेळ्या मोठ्या तयार करायच्या आहेत त्या, आणि आता माझ्याकडे ही पाट धरून 5 शेळ्या होणार आहे त्या. त्यामुळं ही पाट काय देणार नाही. आणि ह्या दोन्ही बोकडापैकी आहे ना, एक बोकड क्रॉसिंगसाठी ठेवायचं आहे, आणि एक बोकड आपल्याला विकायचं, पण आत्ताच नाही, 3-4 महिन्याच्या नंतर. आणि आपल्याला एक जोशीदादा येतं, आणि ते जोशीदादा आपल्याकडं कायम व्हिडिओ बघतात, तर त्यांची कमेंट पण असतात. तर त्यांना एक आपल्याकडली पाट किंवा शेळी पाहिजे. तर सध्या आपल्याकडे नाही बरं का, शेळी पण द्यायला नाही, आणि पाट पण द्यायला नाही. तर आपण ही पाट आता गाभण आहे, 1.5-2 महिन्याची गाभण आहे बरं का. हे बाई, ही पाट गाभण आहे, पाट चांगली आहे,
आणि हिला पिल्लं पण चांगलं होणार आहे, कारण ह्या बोकडानं त्रास केलेला आहे. त्यामुळं पाटाला पिल्ली चांगली होणार. ह्या पाट कशी आहे बघा. आणि जर का ह्या पाटाला पाठ हो बोकाड हो तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही घेऊन जावा. किती आता लगेच काही पिल्लं कशी मला पण शेळ्या करायच्या आहेत, त्यामुळे लगेच शेळ्यात म्हणजे मी पण काही जास्त नाही करणार, 5 शेळ्या ठेवणार आहे. आणि ह्याला झालेलं पिल्लू आपण ते जोशीदादांना जर पाहिजे असलं तर देणार आहे, कारण जोशीदादांच्या कमेंट आले त्या की त्यांना शेळी किंवा पाट पाहिजे. आणि खरं सांगायचं तर ह्या शेळ्या परवडते त्या बरं का, लय परवडते त्या. आपल्या गावरान शेळ्यांपेक्षा ह्यांना डबल परवडते त्या ह्या शेळ्या. दुधाला चांगल्या असते त्या आणि आपल्या गावरान शेळ्यांपेक्षा चारा पण चांगला खाते त्या. आणि पिल्ली पण मोठी देते त्या, दूध भरपूर असते त्यामुळे पिल्ली लवकर मोठी होती. ती जन्मताना पण पिल्ली मोठी असते ती. हो बाई, आता ही 1.5 महिन्याचं पिल्लू आहे. जन्मताना पण पिल्ली मोठी असते ती आणि परत दूध भरपूर असतं त्यामुळं पिल्ली मोठी होती ती. आणि मेन म्हणजे ते टोपणातलं खाल्लं का सगळं बरडं काढ ठेवलं. बरडं तर खायला लय ताट असते ती बरं का. ही बरडं भरपूर खाते ती. ते दगड चाटायला लागले बा, दगड पाडलाय त्यातले ती कापड चाटायला. आणि भरडं पण खायला लय ताट असते ती. त्यामुळं ह्या शेळ्या आपल्याला परवडते त्या, खरंच चांगल्या परवडते त्या. आणि जर पाहिजे झाली असली तर आपण आता इथनं झालेली पिल्ली आपण विकणार आहे, कारण शेळ्या जास्त ठेवणार नाही. शेळ्यांचं आमच्या जास्त शेळ्या झाल्या ना लय ताप होते, किरकिर वाढते आणि तेवढी उसाबर होत नाही आमच्या. त्यामुळं आपण शेळ्या काही जास्त ठेवणार नाही, तेवढ्याच 5 शेळ्या चांगल्या ठेवणार आहे. आणि माझ्याकडे आता 5 शेळ्या चांगल्या तयार झाल्या त्या. त्यामुळं ते त्या पाटाला तेवढं प्रजननाच्या गोळ्या घालायच्या त्या. ती पाट तेवढी माझ्यावर आली ना, मग माझ्याकडे 5 चांगल्या शेळ्या तयार होते त्या मोठ्या मोठ्या. आणि मला 5 शेळ्या बसायच्या, मला काही जास्त नाही करायचं. आणि ही पाट आहे बघा, छान आहे. हे पाटाला आपण झालेलं पिल्लू आपण आणि देतोय कोणाला पाहिजे झालं तर. सध्या काय नाही, ह्या दोन्ही बोकडापैकी एक बोकड द्यायचं आहे, पण 4-5 महिन्यांनी द्यायचं आहे बरं का, आता लगेच नाही. बोकडं मस्त चांगली आहे बघा, छान आहे छान आहे छान आहे छान आहे. बोल्या कस करते बघ, कानात फुसफुस करते. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.